सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। मुंबईतील घाटकोपर या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर साताऱ्यातील नगरपालिका प्रशासनाने अनधिकृत फ्लेक्स प्रकरणी सातारा नगरपालिकेने ॲडव्हर्टाइज एजन्सीसह होर्डिंग फ्लेक्स लावणाऱ्या 297 जणांना नोटिसा बजावल्या आहेत। पोलीस आणि संबंधित इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट तसेच नगरपालिकेची परवानगी सादर न केल्यास गुन्हा दाखल करणार असा इशारा देखील मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिलेला आहे। साताऱ्यातील बस स्थानक परिसर, पोवई नाका, राजवाडा, नेताजी सुभाषचंद्र चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथील मोठे होर्डिंग लावण्यात आले असून त्या ठिकाणी काही धोकादायक होर्डिंग असल्याचे निदर्शनास आले आहे। यापुढील 3 दिवसात संबंधित होर्डिंग धारकांनी स्ट्रक्चरला ऑडिट सादर न केल्यास कारवाई होणार असल्याचं अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांनी स्पष्ट केले आहे। नमस्ते, मी प्रशांत शिवाजीराव निकम, सातारा नगरपालिकेमध्ये अतिक्रमण विभाग म्हणून काम करतो आहे। माननीय बापट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार आपण जे मुंबईमध्ये परवा दिवशी घाटकोपर येथे जी दुर्घटना, अत्यंत वाईट दुर्घटना घडली, त्यामध्ये बरेच नागरिकांचा जीव गमवावा लागलेला आहे। त्या होर्डिंगच्या पडलेल्या होर्डिंगच्या आधारावर सातारा नगरपालिकेने दिनांक 14/5/2024 रोजीच सातारा शहरामधील जे होर्डिंगधारक आहेत, ज्यांनी नगरपालिकेच्या व्यतिरिक्त खाजगी इमारतींवर होर्डिंग्ज उभारलेले आहेत, त्या होर्डिंगधारकांना कालच नोटिसा बजावून जाहिरात बोर्ड म्हणजे होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट सादर करण्यासंदर्भात सूचित केलेलं आहे। सदरच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आम्ही 3 दिवसांची त्यांना मुदत देण्यात आलेली आहे। सदर 3 दिवसांच्या मुदतीमध्ये त्यांच्याकडनं जर कागदपत्रांची पूर्तता किंवा त्या जाहिरात बोर्डाचं ऑडिट सादर केलं गेलं नाही तर माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर आम्ही मुंबई पोलीस अधिनियम 1951, महाराष्ट्र विद्रुपीकरण विरोधी कायदा 1995, भारतीय दंड विधान संहिता 1860 मधील तरतुदीनुसार दखलपात्र गुन्हे दाखल करणार आहोत। तदनंतर सदरचे होर्डिंग बेकायदेशीर आहेत या अनुषंगाने आम्ही ते जप्तीची कारवाई करून संबंधितांवर दंडाची वसुली लागू करणार आहोत। या पद्धतीने सातारा नगरपालिकेने माननीय अभिजित बापट सर मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नोटिसा बजावून पुढील कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। साधारणतः आकडा काही समजतो का की ह्या अशा किती होर्डिंग्स आहेत, असे काही समोर आलेलं आहे का की सातारा शहरामध्ये नगरपालिकेच्या व्यतिरिक्त खाजगी मिळकतींचा अद्ययावत आकडा आमचा सर्वे तर आज पुन्हा आम्ही सर्वेक्षणासाठी पाठवलेला आहोत, पण गतवर्षीचा 297चा होर्डिंगचा आमच्याकडं जाहिरात कर नोंदणीसाठीचा अधिकृत आकडा आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।